तर विरोधक आपत्तीचंही राजकारण करतात असं फडणवीसांनी म्हटलंय। शेतकऱ्यांना भरीव मदत करणारच असंही फडणवीसांनी म्हटलंय। अमित शहांकडून मदतीचं वचन दिलं गेलंय असं अजित पवारांनी यावेळी माहिती दिली। तर केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं शिंदेंनी यावेळी बोलताना म्हटलंय। तर आपण पाहतोय विरोधक आपत्तीचंही राजकारण करत असल्याचा टोला फडणवीसांनी यावेळी लगावलेला आहे। आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आहे, काही लोक या आपत्तीचंही राजकारण करू इच्छितात, पण त्यांना मी सांगतो काळजी करू नका, आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे। कालच अजितदादा, मी आणि आमचे एकनाथराव शिंदेजी आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भातला आराखडा तयार करणं सुरू केलं आहे। आमच्या पाठीशी अमितभाई शहा आहेत, त्यांनी सांगितलं काळजी करू नका, काय लागलं ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ। त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला सांगतो, भरीव मदत शेतकऱ्यांना देण्याकरता राज्य सरकार निर्णय करेल। आणि जे लोक आमच्यावर टीका करतायत त्यांनाही सांगतो, एकदा आरशात बघून घ्या, एकदा आरशात बघा, तुम्ही असताना काय तुम्ही केलाय हे तुम्ही एकदा आरशात बघा, त्याच्यानंतर आमच्यावर टीका करा। कालच रात्री आम्ही अमित शहा साहेबांशी बोललो, ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा, एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसान झालंय ते येऊ द्या। निश्चितपणे राज्य सरकारला केंद्र सरकार देखील मदत करेल, अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन हा आज केंद्राने दाखवलेला है। हमें पूरा विश्वास है, जरूर हमें महाराष्ट्र को किसानों के लिए जरूर आपके केंद्र सरकार से सहयोग मिलेगा। आपल्याला विश्वास आहे की केंद्र सरकार नेहमी आपल्या पाठीशी उभं राहिलंय। आणि मी मगाशी आकडेवारी पाहत होतो, तर 10 वर्ष 2010च्या पूर्वी 10 वर्षामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला फक्त 2 लाख कोटीची मदत केली होती। परंतु 2014 नंतर प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर या महाराष्ट्राला अनेक प्रकल्पामध्ये दुप्पट तिप्पट चौपट नाही तर 5 पट 10 लाख कोटीची मदत महाराष्ट्राला केंद्राने केलेली आहे।